डोंबिवलीच्या फडके रोडवरही नागरिक एकत्र जमतात। या ठिकाणी सर्वजण एकत्र येत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात। दरवर्षी नागरिकांनी एकत्र येण्याची ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली आहे। दिवाळी पहाट आणि फडके रोड हे एक समीकरणच झाले। दिवाळी सुरू होताच डोंबिवली नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील तरुणींना फडके रोडचे वेध लागतात। दिवाळीच्या दिवशी पहाटेच तरुणी फडके रोडच्या दिशेने वळतात। नक्कीच डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ह्या डोंबिवलीची ओळख आहे। डोंबिवलीमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। आपण जर पाहिलं तर नववर्ष स्वागत यात्रा देखील डोंबिवलीमधूनच सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे फडके रोड आणि दिवाळी पहाट हे एक वेगळं समीकरण जे आहे ते आपल्याला दरवर्षी दिवाळीच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळतं। आणि या डोंबिवली मधील ग्रामदैवत जे आहे ते गणेश मंदिर, या गणेश मंदिरामध्ये तरुणाई एकत्र येऊन गणेश बाप्पा दर्शन घेऊन फडके रोडवरती हे सर्व तरुण एकत्र येतात। आपल्या मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देखील देतात आणि खऱ्या अर्थाने फडके रोड पासूनच दिवाळीला सुरुवात होते। आणि आजूबाजूचे शहर जे असतील, उल्हासनगर असेल, अंबरनाथ, बदलापूर, त्याचप्रमाणे कल्याण आणि ठाणे या परिसरातून देखील मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे ती डोंबिवलीमध्ये दाखल होते आणि या फडके रोडवरती लाखोच्या संख्येने तरुणाई एकत्र येऊन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि एक वेगळं समीकरण जे आहे ते या डोंबिवलीतील फडके रोडचं आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं।